नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहे जो पाहिल्यावर कदाचित तुमचेही डोळे पाणावतील। सध्या जगात अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहे, बॉम्बस्फोट, गोळीबार आणि भीतीचं वातावरण। पण या सगळ्यात सर्वात जास्त त्रास कोणाला होतोय माहिती आहे का? त्या छोट्या निरागस मुलांना, ज्यांना अजून नीट जग समजायला सुरुवातही झालेली नाही। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात दोन लहान मुले, त्यांच्या चेहऱ्यावर धूळ आहे, जखमा आहे, पण त्यांच्या डोळ्यात दिसते ती भीती आणि असह्यता। ही मुले युद्ध का होते हेही समजू शकत नाही। त्यांना फक्त एवढं कळतं की आजूबाजूला सगळीकडे भीती आहे, आवाज आहे आणि सुरक्षितता नाही। एक मोठा भाऊ लहान भाऊकडे पाहतो, जणू तो त्याला सांगत आहे, घाबरू नकोस, मी आहे ना। पण खरंच सांगायचं तर तो स्वतःच आतून खूप घाबरलेला आहे। मित्रांनो, युद्ध नेहमी देशामध्ये होतं, पण त्यांची किंमत मात्र निरागस लोकांना चुकवावी लागते। ही मुले ना कोणत्या धर्माची चूक आहे ना कोणत्या देशाची, त्यांची एकच ओळख आहे, ती फक्त मुले आहेत। त्यांना शाळेत जायचं होतं, मैदानात खेळायचं होतं, आई वडिलांसोबत हसत जगायचं होतं, पण आज त्यांच्या समोर आहे भीती आणि उद्याचं अनिश्चित आयुष्य। मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून एक प्रश्न नक्की मनात येतो, या छोट्या मुलांचा काय दोष? युद्ध थांबवण्याची ताकद कदाचित आपल्या हातात नसेल, पण शांततेसाठी आवाज उठवण्याची ताकद नक्कीच आहे। कारण जगातली प्रत्येक मुलं, ती कोणत्याही देशातली असो, कोणत्याही धर्माची असो, ती आपलीच आहे। चला आपण सर्वजण एकच प्रार्थना करूया, या जगात पुन्हा शांतता यावी आणि निरागस मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू यावं। हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर जरूर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।